आज आपण इयत्ता 3 परिसर अभ्यास या विषयाचा स्वाध्याय पाहणार आहोत. 8वा पाठ आहे आपली पाण्याची गरज. तर या पाठाचा स्वाध्याय आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. प्रश्न अ, काय करावे बरे? उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वणवण करावी लागते. तुमच्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांसाठी सोय करायची आहे. काय करावे बरे? उत्तर: अंगणात किंवा एखाद्या मोकळ्या जागी प्राण्यांना पाणी पिता येईल अशा टाक्या ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर पक्ष्यांसाठी घरच्या छतावर किंवा अंगणात एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवले पाहिजे. प्रश्न आ, जरा डोके चालवा. 1. उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी यांसारखी फळे भरपूर का खातो? उत्तर: उन्हाळ्यात आपल्याला तहान लागते, घशाला कोरड पडते. कलिंगड आणि काकडी या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, म्हणून उन्हाळ्यात आपण कलिंगड, काकडी यांसारखी फळे भरपूर खातो. दुसरा प्रश्न, लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते पहा. शिजताना या भाजीत पाणी कोठून आले? उत्तर आहे, लाल भोपळ्याच्या भाजीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, म्हणून भोपळा शिजत असताना भाजीत पाणी आले. प्रश्न ई, थोडक्यात उत्तरे द्या. 1. आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते? उत्तर: आपल्या शरीरात डोळ्यातील अश्रू, लाळ, नाकातील पाणी, रक्त अशा सगळ्या द्रव पदार्थांत पाणी असते. दुसरा प्रश्न, आपण पाणी का पितो? उत्तर: आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. जेव्हा आपल्या शरीरातील पाणी कमी होते, त्यावेळी आपल्याला आपोआप तहान लागते. तहान लागली की आपण पाणी पितो. तिसरा प्रश्न, गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर कशासाठी येतात? उत्तर: गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. काही म्हशी पाण्यात डुंबायला देखील येतात. प्रश्न चौथा, वनस्पतींमध्ये पाणी असते हे कशावरून समजते? उत्तर: लिंबाच्या फोडीत, काकडीच्या किसात आणि सगळ्याच भाज्या आणि फळांतून रस काढतात. यावरून वनस्पतींमध्ये पाणी असते हे समजते. 5वा प्रश्न, पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही? उत्तर: वनस्पतींना पाण्याची गरज असते. त्यांना पाणी नाही मिळाले तर वनस्पती जगणार नाही. म्हणून शेतकऱ्याला शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते. पुरेसे पाणी नसेल तर शेतकऱ्याला शेती करता येत नाही. प्रश्न 6वा, मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते? उत्तर: मोठ्या शहरात लोकसंख्या जास्त असते. शहरात कारखानेही असतात, म्हणून सर्वांची पाण्याची गरज भागवण्यासाठी मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज असते. 7वा प्रश्न, जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते? उत्तर: पावसाचे पाणी जमिनीत मुरते. वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलवर पसरलेली असतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात. अशा प्रकारे जंगलातील वनस्पतींना पाणी मिळते. ई प्रश्न, रिकाम्या जागा भरा.
इथे कंसामध्ये रिकामे शब्द दिलेले आहेत, जे रिकाम्या जागी आपल्याला ठेवायचे आहेत. डुंबत, पाळीत, महत्त्व, पातळ, मुरलेले, जंगली प्राणी हे शब्द आहेत. पहिली जागा, पाण्यामुळे रक्त टिंबटिंब राहते तर रक्त पातळ राहते. जनावरे पाण्यात टिंबटिंब असतात तर जनावरे पाण्यात डुंबत असतात. लोक टिंबटिंब प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याची सोय आठवणीने करतात. टिंबटिंब पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते, जंगली प्राण्यांना पाहण्यासाठी. माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच टिंबटिंब आहे तर पाण्याला खूपच महत्त्व आहे. 6वी जागा, जमिनीत टिंबटिंब पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात तर जमिनीत मुरलेले पाणी